तर दिवसाची सुरुवात होते स्वामींच्या दर्शनाने. हॅलो गाईज, मी आहे साक्षी आणि आज आहे गुरुवार आणि आज आम्हाला जायचं होतं स्वामींना भेटायला. पण बाहेर तर बघा, सकाळ सकाळी धग दाटून आले, सरीवर सर बरसून गेले. मंद मंद हवा स्पर्श करत होती, जणू गाण्यांच्या तालावर झाडे डोलत होती. आणि हा सुंदर देखावा बघून मी निघाले स्वामींच्या दर्शनासाठी. दर गुरुवारी स्वामींना भेटायला जाणे इज द ओनली स्ट्रिक आय लव्ह टू मेंटेन. नंतर मला करायचं होतं शूट, पण टाईम तर बघा दुपारचे 3 वाजले होते आणि आता मी छान मम्मीची साडी घालून रेडी झाली होती. तर मला काढायचा होता मम्मीच्या 90च्या साडीवरचा व्हिडिओ, पण मम्मीचं लग्नच 2006मध्ये झालं आहे आणि मम्मीकडे सगळ्या लग्नानंतरच्याच साड्या आहेत. पण मी साडीवरचं शूट केलं आणि नंतर आउटफिट चेंज केला, कारण मला ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायचा होता. आणि गाईज, माझा जुगाड तर बघा, माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे मम्मीच्या संसारातला डबा घेतला आणि मग त्यावर फोन ॲडजस्ट करून शूट केलं. मम्मीला हे दृश्य बघून मला ओरडण्याआधीच मी सगळ्या वस्तू जागेवरती ठेवून दिल्या. नंतर माझं शूट झालं आणि मी आज खूप दमले होते गाईज, कारण आज तनू आणि साई घरी नव्हते ना, त्यामुळे मला हा सगळा जुगाड करावा लागला. पण जाऊ द्या, आपला व्हिडिओ तर शूट झाला ते महत्त्वाचं आहे. तर आता ना मला पटकन आवरून घ्यावं लागेल, कारण मला आता मम्मीसोबत जायचं आहे दवाखान्यात. तर आम्ही दवाखान्यात जायला तर निघालो होतो, पण बाहेर आभाळ बघा ना किती दाटून आलं होतं. नंतर दवाखान्यात गेलो आणि साईला थोडी स्टेशनरी आयटम्स घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही स्टेशनरी घेण्यासाठीही गेलो होतो. नंतर खूप जोरात पाऊस आला आणि गॅलरीज पूर्ण खराब झाली होती, त्यामुळे मी गॅलरी साफ करून घेतली. आणि माझ्याशिवाय या घरात काही कामच होत नाही असे टोमणे ऐकून पप्पा आणि साईने संध्याकाळी पार्किंगही स्वच्छ करून घेतली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.